कशी गंमत केली. चला, तुम्हाला काही दुसरं याशिवाय काही सुचतच नाही काय हो? मला वाटलं कोणीतरी अतिरेकी आला की काय. अगं तूच वेळ लावलायस मला. तुझ्या या मोहित करणाऱ्या सौंदर्यामुळे दिवस आणि रात्र याचं भानच राहत नाही बघ. हो, पण थोडा तरी संयमाचं बाण घालायला नको का अशा वृत्तीला? इतके दिवस मृगजळासारखं भासणार आणि माझ्यापासून दूर पडणार असू असं प्रत्यक्ष हाती आल्यावर कोणता मूर्ख संयम पाहिजे. आणि हे बघून बिला मी तर या सुखात पूर्णतः डुबायचं ठरवलंय. आणि अशा सुखाच्या महासागरात डुबताना हो, थांबा जरा. हो, नाका तोंडात पाणी जाईल याची थोडी काळजी घ्या. आज घरात कुणी नाही म्हणून ठीक आहे. बाई कालच गेले तालुक्याला आणि उत्तम सकाळी गेला शेतावर. होय ना. मग किती वेडी आहेस तू. काडी एवढी सुद्धा अक्कल नाही तुला. का असं का म्हणता तुम्ही? अगं घरात कुणी नाही मग एवढं लवकर उठलोच कशाला आपण? तू तर अगदी अशी आहेस. का तुम्हाला दुकानावर नाही जायचंय का? म्हणे दुकानावर नाही जायचं का तुम्हाला? गेलो असतो एक दिवस सावकाशीने. दौलतीने उघडलंच असेल दुकान हे मला. हो, त्यानं उघडलं असेल, पण आपण स्वतः तिथे हजर राहायला नको का? हो, वक्तशीरपणा पाहायला पाहिजे, नाहीतर बाई रागवतील तुमच्यावर. मग बाई माझ्यावर केव्हाच रागवणार नाही. माझ्यासाठी त्याने फार कष्ट सोसले. निर्व्याज प्रेम दिले बाईंनी मला. पण तू मात्र बाईंचा बहाणा पुढे करून आपल्या मुद्द्याचा विषय टाळण्याचा प्रयत्न करू नकोस. तसं नाही हो, अति प्रेमाला दृष्ट लागायची कोणाची तरी. ए आजीबाई, आता उदाहरण देत बसू नकोस. बरं बाई, राहील आमचं. ए रागावलीस आजीबाई म्हटलं म्हणून? अगं राजाची राणीच रुसली तर मजा कसली. ए बोल ना काहीतरी. काय बोलू? काही बोल, मला आवडेल असं. कारण तू गप्प राहिलीस की मला करमतच नाही बघ. मग एक ना गोष्ट सांगते तुम्हाला. गोष्ट सांगतेस? मांडी घालून बसू का? सांग बघ. पण ती गोष्ट तुम्हाला आवडली पाहिजे. हा, अगं आधी गोष्ट तर सांग, मग पाहू आवडते की नावडते ती. तर मग ऐका. आज की नाही माझे काका येणार आहेत मला माहेरी न्यायला. काय तुझे काका येणार का तुला मारायला? ही काय गोष्ट झाली? आणि काय बघ, खरंच जाणार आहेस तू माहेरी? हो, आता लग्न झाल्यावर पहिल्यांदाच काका येणार आहेत मला माहेरी न्यायला. मग जायला नको? अगं पण तू इतके वर्ष तर त्यांच्याकडेच राहत होतीस ना, मग कंटाळा नाही आला तुला तिकडचा? कंटाळा? अहो, जगात अशी एकतरी स्त्री आहे का जिला माहेरचा कंटाळा येईल? ऐक
लागला. थांबा थांबा, मला मागते मी. ऐगो अचानक कसं जातं दुखू लागलं ऐगो. हे काय करताय तुम्ही? सोडा ना. कोणीतरी बघेल. आता कळलं मला तुमच्या छातीत कोणती कळ आली होती ते. मग यापुढे ना मी तुमच्या ढोंगांना मुळीच फसणार नाही. बघा बसशील तू. मुळीच नाही. आणि आता तर मी माहेरी जाणार म्हणजे जाणारच. नको नको उर्मिला, असं काही करू नकोस तू. पाण्याशिवाय जशी माशाची अवस्था होते ना तशी माझी स्थिती होईल बघ. यापुढे मी आता असं काहीच करणार नाही. मग तर झालं. आता तर माझा मुळीच तुमच्यावर विश्वास नाही. लग्न झाल्यापासून पाहते मी सारखे माझ्या मागून स्वयंपाक घरात घुटमळत राहता. परवाच्या दिवशी तर मी कांदा चिरत असते, तुम्ही पण कांदा घेऊन बाजूला चिरायला बसला. एवढं डोळ्यातून पाणी आलं तुमच्या, तरी सुद्धा द्राक्ष आलं नाही तुम्ही. यापुढे मात्र मी नक्कीच स्वयं करीन. मग तर झालं. पण तू माहेरी जायचं नाव काढू नको. आता मला काही एक ऐकायचं नाही. मी माहेरी जाणार म्हणजे जाणार. ठीक आहे, जा तू. एवढ्यातच माझा कंटाळा आला काय. असं करायचं होतं तर लग्न तरी केलं कशा माझ्याशी. जा तू. आता मला तुझ्याशी बोलायचंच नाही. राग आला वाटतं स्वारींना. म्हणजे माहेरची ताप पचलेली म्हणायची. म्हणजे माहेरी जराशी थाप मारलीस तू. अशी विकेट घेतलीस काय माझी. पण आता यापुढे मी नाबाद फलंदाजी करणार आहे. लवकर या, वाट बघेन तुमची. त्यापेक्षा मी जातच नाही तर. नाही नाही, आता तर तुम्ही जा. चला लवकर या.
अरे वा, इथे तर सगळा शुकशुकाटच दिसतोय. नवीन जोडपे हनीमून करायला गेलेले दिसते माये. आणि आमच्या मागच्या काळाचा सुद्धा पत्ता दिसत नाही कुठे. कुठे शेण खायला गेलाय पुन्हा करू. अरे कुणी आहे का घरात? अरे वा, म्हणजे नववधूवरांचा मधुचंद्र की काय म्हणतात तो इथे घरातच अडकलेला दिसतो. असो असो. कोण? शंभू काका? नमस्कार करते. अष्टपुत्र हो बसतो बसतो. म्हटले घरात कुणीच कसे दिसेना. आता इथे येण्याची चोराची दिशा नाही म्हणून ठीक, नाहीतर केव्हा चोरी झाली असती. बरं ते जाऊ दे. आता मला थांबायला सुद्धा वेळ नाहीये. मग तुझे कसे काय झाले ते सांग. परवानी काल काळे मामा भेटले होते बाजारपेठेत. म्हणाले उर्मिलेला भेटून ये म्हणून मुद्दाम गळ्यात काय काढून आलो इथे. म्हणून मुद्दाम गळ्यात मी काढून आलो इथे चौकशी करायला. मग कशी आहेस मग? होय काका, अगदी सुखात आहे मी या घरात. असो असो, नशीब काढलं तो कोणी. तिच्या आई वडिलांची पुण्य थोर म्हणून हे थोरा मोठ्यांचे स्थळ मिळाले तुला. मग काय नवरा काय म्हणतोय तुझा? अगो लागतेस की काय? बरे बरे नको सांगून तुझ्या लाजण्यात सर्व काही लक्षात आलं माझ्या. आता आज जा आणि झटकन एक कप दुधाचा चहा बघू. अगदी हक्काने मागतो हो. बसा काका, शांत मी. हरी हरी शिवारी. गावली नाही वाटतं सकाळची. अरे काय रे उत्तमा, कुठे गेला होता? पाणी लावू. पाणी लावायला म्हणजे पावणे वेळात हजामत सुद्धा करतोस की काय? होय, आता पहिली तुझीच भाग लावू टाकतो. तुका समजा की पाणी शेतात लावू गेलं का कुणाच्या दाढी एकता. अरे मग ते उघडपणे सांगा वया, काय झालं रे तुला? आता उघडपणे सांगल्यावर कळाला ना तुका. कळले कळले, चांगले कळले. मग आता हो बघू बाहेर. अरे बाहेर का म्हणून? अगदी मालकासारखे भरमान पडतोस ते. धनी राहिला बाजूला आणि आता पुढचा बोलशी ना तर संजयला ना तो कुत्रो गांधार. पुढे पुढे फार छान आहे तू. आता चहा पण निघतोच मी आता. उर्मिला गेली आहे चहा आणायला. अरे चोरा देवा, दुधाची चाय होई म्हणून डोंगळ्यासारखं चिकाटतो. तुझे रे काय जाते त्या झाले नुकसान तर माहिती होईल. तुझ्या बापाचा पिता काढण्यासारखं कोण काय करतो. म्हणजे माझ्या बापाशीचा काय होता असा म्हणायचा का? हो हो, तसंच म्हणायचंय मला. मग आधी वर जा आणि विचार माझ्या बापाशी. अरे बापरे, म्हणजे तुझ्या बापाला विचारायला मला स्वर्गात जावाय सांगतो की काय? अरे वा रे वा, तुझी माझ्या मरणावर टाकलेले किदाडच आहेस तू. अरे तुझे हे पाप कुठे भेटतील? अरे तुझ्या या काकवानी यदा कदाचित माझे मरण झाले तर माझ्या नाराचे कसे होईल रे? काय ये भोवचा ना, तो सुद्धा अशी तुझ्यासारखी भतुरकी करून अगदी मजेत राहतो. नसीब माझे तेवढे तरी शुभ बोलला. काका चहा घ्या ना. आतमध्ये तुम्ही पण जाऊन चहा घ्या. बाकी काही म्हणून मिळे चहा बाकी पक्कड हो, अगदी ताज्या दुधाचा. तू घरात आल्यापासून हल्ली दुधात पाण्याची भेसळ होत नाही. एका बोक्याचे फार हलवतच की नाही. शंभ्या भटा थांब थांब, आता तुझ्या शेडीवर उदिरच बांधतो. चालत चुलीवर लावून ठेवले. गावले शंभ्या भटा हो.
बोललात. शब्द जरा जपून वापरले तर या तुझ्या कमानी देहाला ते शोभून दिसतील. तेव्हा विचारांची पोत नसेल की वायफळ बडबडू नकोस. तू कशाला आलास या घरात? आता गावातला माणूस गावातल्या घरात येणार, शिवाय तुझ्या या बहरलेल्या देहाला पाहायला आलो. मूर्ख माणसा, एका विवाहित स्त्रीबद्दल असं बोलायला तुला शरम नाही वाटत का रे? विवाहित दुसऱ्याची बायको होण्यापेक्षा तू माझी झाली असती तर कदाचित आज मी तुला बोललो नसतो. तू मला आवडली म्हणूनच मी तुला लग्नाची मागणी घातली, पण मला नकार देऊन तुझ्यासारख्या नीचाची बायको होण्यापेक्षा अरे मी मरण पत्करेन रे. मग आता तोच मार्ग तुला अवलंबावा लागेल. तू मला आवडली म्हणूनच मी तुला लग्नाची मागणी घातली, पण मला नकार देऊन नको त्या शब्दांनी माझा स्वाभिमान दुखवला. अरे योग्य तेच केलं मी. अरे गावातील गावगुंड म्हणून तुझी ओळख. अरे जंगलतोड करून बेकायदेशीरपणे चंदनाच्या आणि सागाच्या झाडांची तस्करी करतोस तू, आणि त्या आलेल्या काळ्या पैशातून तू आणि तुझे साथीदार नको ते काळे धंदे करता. अरे असं कोणता चांगला व्यवसाय नाही रे तुला ज्याचा मी गुणगान गात बसावा. बस कर उर्मिला, तुझ्याकडून कर्तृत्वाची सर्टिफिकेट नकोय मला. ही तुझी निरर्थक बडबड ऐकायला नाही आलो मी इथं. तू माझ्या जीवनात आली असतीस तर कदाचित आज वेगळ्याच वाटेने चाललो असतो मी. तुझ्या सहवासात सुगंधी विचारानं माझं जीवन कसं बदलून गेलं असतं, पण ती संधी तू मला दिली नाही. अरे माझ्याशी लग्नाला नकार दिला, मला झिडकारलंस. अरे योग्य तेच केलं मी. अरे किती गोड बोलण्याचा आव्हान आणलास तरी मी तुला पूर्णपणे ओळखते रे. अरे अंगाला चुनापासून फिरणारा कावळा आहेस तू. तुझ्या मी राजवंशाचे खून कुठून येणार रे? ठीक आहे तर मग आता कोण कावळा आणि कोण राजव ते कळेलच तुला. आता फक्त माझं उद्दिष्ट साध्य करण्याची वेळ वापरली. कसं रे? आणि कोणतं उद्दिष्ट? ते कळेलच तुला काही दिवसात. मला दुखविताना माझं मन पायदळी तुडविताना ते विचार केला नाही तू. मला नकार देऊन कायमची जखम केलीच माझ्या हृदयावर, पण त्याचे परिणाम काय होतील याची कल्पना नाही तुला. आयुष्यभर दुःखाला तडफड्या करावा लागेल तुला या घरात, हे फक्त लक्षात ठेव. अरे या घरात मी पूर्णपणे सुखी आहे. तुझ्यासारख्या कावळ्याचा शाप मला वाजणार नाही. आता त्याच कावळ्यासाठी सुद्धा तिष्ठत राहावं लागतं माणसाला. मृत माणसाच्या पिंडाला स्पर्श करण्याआधी त्याची प्रतीक्षा करावी लागते, आणि त्याच वेळी कावळ्याच्या मानी स्वभावाची खात्री पडते, किंमत कळते. लक्षात ठेव उर्मिला, एक दिवस तुला असंच माझ्या सासऱ्याला यावं लागेल, आणि त्याच वेळी माझी किंमत कळेल. असं का म्हणतोस तू? का म्हणतोय याचं उत्तर मी देणार नाही. मग कोण देणार? देव माणसाचा बुद्धा पांघरलेली इथली माणसं, माई देशमुख. रुपेश, अरे त्यांच्याबद्दल तू हे उद्गार काढतोय. अरे त्यांना या गावात किती मान आहे हे माहिती आहे का तुला? अरे त्यांच्या पायाजवळ देखील उभा राहण्याची लायकी नाही तुझी. अरे स्वतःच्या स्वभावावरून कधी दुसऱ्याच्या स्वभावाचा अंदाज बांधू नये रे. कारण आमचे बाई खरोखरच देव माणूस आहे. पण त्या देव माणसाचं तू मात्र सावध बनू नकोस. तू एक फक्त वासनेचा शिकारी आहे ग. बायका लागतात त्याला वासनापूर्तीसाठी. रुपेश, बाईंबद्दल असं मी घाणेरडं ऐकून घेणार नाही. तू आधी चालतो या घरातून. अगं मी जाणारच आहे ग, पण जाता जाता तुला सावध करतोय. हा बाई स्वतःला दयावान दानशूर समजतोय, पण ही सारी इस्टेट स्वतःच्या मोठेपणासाठी उजळणार आहे बघ. तुला माहित नाही, गावात अडलेल्या नडलेल्यांना भाई मदत करतो, पण त्यांचं व्याज म्हणून त्यांच्या तरुण पोरी बायका. रुपेश, तरुणपणी बायको मेली तरी सुद्धा भाईनं दुसरं लग्न का केलं नाही? कारण भाईलाच वासना भागवायला मिळते ना, मग लग्नाची गरजच काय? रुपेश, तू नीट इथून. आमच्या घरात आग लावून माझं मन दुबविण्याचा प्रयत्न करू नकोस. ठीक कारण आमचे बाई खरोखरच देव माणूस आहेत. तुझ्यासारख्या लहानग्याने त्यांच्या कर्तृत्वावर शिंदोडे उडवल्याने मी थोडीच पितरणार आहे. ठीक आहे तर मग आता मी पुन्हा येईन ती तुझी खात्री पटविण्याकरता. हे फक्त लक्षात ठेवून मिला येतो मी. नीच, हलकट, आमच्या सुसंस्कृत घरात असंतोषाचे विष घालवून पाहतोय आणि स्वतःचं उद्दिष्ट साध्य करून पाहतोय. यासारख्या नीच माणसाची सावली देखील या घरात पडता कामा नये.
दुधात पाणी मिसळतं असा फरक काय माझ्या वाटण्यात होतो ना. वैलिनू, ओ वैलिनू, आले आले. आज काय पिटी पिटी रवत की काय दुधाची? नाही म्हणजे डायरेक्ट घमघमाट सुटला हो. म्हणून म्हणतो अगदी फुरसतीने यावा. तसा माझा काही एक काम ना, पण हे गंमत सांगणार होतं हो. काय रे उत्तमा, कसली गमत आणि कुणाला सांगणार होता? अहो शंभू गटाची गंमत हो, आणि वहिनीबाई सांगणार होतं. शंभूची काय झालं त्याचं? अहो तो माझी मस्करी करू काय, तशी मी त्याची पाय घेतलो. मग तो पळत सुटलो. तो पुढे आणि मी मागे, परत तो पुढे मी मागे, आणि पळताना त्याचा पाय शेणात पडलो ना हो, आणि पाय घसरात पडलो. सगळा शान त्याच्या अंगात लागला. पुरं लडबाडलो हो. बाकी तुम्हा दोघांचा कोणत्या जात नाही वाटत. केव्हाच पाहिजे. हा येतोय आता. अरे उत्तमची गंमत ऐकत बसलो. ते आणू का तुम्हाला? नको, प्रवासात झालाय 2 वेळा. बाई 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 बाई, माझ्या पोरगीला वाटला बाई. अरे उत्तम, बाबू काय झालं बाबू? अरे हा झापडाने का आला? उत्तम, थोडं पाण्यात ठेव. नको नको, मला पाणी नको. माझ्या तोंडात पाणी व्हायची वेळ आली बघा. तुमच्यासारख्या देव माताकडे धाव घेतली बघा. अरे प्रथम पाणी घे आणि सावकाशपणे सांग काय झालं ते. पाणी घे. बाई बाई, माझी पोटी चालली. माझ्या वाटेकडे डोळं लावून बसली. मी म्हणाली, पिंड आडवा आला, ताबडतोब हॉस्पिटलात न्यायला हवे. तिथं मग माझ्यानं बघवेना, सारखी पाकरासारखी तोड उघडते. अरे मग इकडे कशाला आला अगोदर? तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं होतं. गेलो असतो बाई, गेलो असतो, पण माझ्या कनवटीला एक खिडकी सुद्धा नाही. म्हणून तुमच्यासारख्या देव माणसाकडे धाव घेतली बघा. तर मी येतो तुझ्याबरोबर. पण बाई, आता तर तुम्ही आलात ना प्रवासातून, आणि पुन्हा बोललेला अगं परोपकारासाठी जन्म आपला. त्या भोळ्या जीवाने अशिक्षित जीवाने काय माहित हॉस्पिटलची. म्हणून मी स्वतः जातो. उत्तम, तुम्ही तर माझ्याबरोबर. कशासाठी आला तिथं? आपला जाब विचारायचा आहे तुला बाईंना. तुझ्या बायकोला पैसे? माझ्या बायकोला पैसे मी तिला मारू घराबाहेर काढली, पण तुझ्या त्या दिराला, त्या भाड्याला पैसे दिले ते समजले मला का माणसाकडे. त्याला माझ्या बायको वाईट नजरेने नाही तो भाड्या. सदू, काय बोलतोस तू? हे शुद्धीत बोलतोस ना? मी पूर्ण शुद्धीतच आहे. अजून याची बाटली घेतली तरी हेच सांगणार, नालाला माझी बायको विचार. सदू, कुठे गेला तो भाड्या? ते बाहेर गेले. ते आले की मग येईस का?
जा कशाला त्याला जा विचारायला आलोय मी बायको माझी आहे की तुझी ते सांग म्हणून नशेच्या आरी जाऊन वाटेल ते बनवू नको. बाई आले की मग ये इथं. तू आल्यावरच ये घाबरत की काय मी त्याला त्या वाटेत भेटला त्याची 32 तास करून टाक झाला लांडगा बाईंना मारण्याच्या गोष्टी करतोय. नीट चालता सुद्धा येत नाहीये. पण मी म्हणते या कितपत सत्यांश आहे हा तो देव जाणे. आता देव कशाला सांगायला हवा? मी सांगतो. पण तू का आलास पुन्हा इथं? तुला वेळीच सावध करायला आलोय उर्मिला. माझ्या सुखी संसारात तुला ढवळाढवळ करायला सांगितली तरी कोणी? ऐक उर्मिला, मी तुझ्यावर एकेरी प्रेम करत होतो आणि त्याच प्रेमापोटी आज मी तुला सावध करतोय. तुला विश्वास ठेवायचा नसेल तर नको ठेवूस. कदाचित तुला असंही वाटत असेल की मी तुझ्या प्राप्तीसाठी हे सगळं खोटं नाटक रचतोय. काय म्हणायचं आहे काय तुला? सांगतो. पण तुमचा भाई कुठे गेला? ते बापूच्या मुलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. बापूच्या मुलीला आणि हॉस्पिटल मध्ये? म्हणजे केलेलं पाप निस्तारायला गेलाय तर तुमचा भाई. बाप? कसलं बाप? बापूच्या पोरीच्या पोटात कुणाचं पाप आहे हे माहित आहे का तुला? तुमच्या भाईचं. नाही, हे खरं नाही. उगाच एखाद्याच्या अब्रूवर शितोडे उडवू नकोस. तुला पटणार नाही हे पक्क ठाऊक होतं मला. तुम्ही भाईला ओळखता तो फक्त देव माणूस म्हणून. पण वाकणेला लालसावलेला लांडगा येतो. बापूच्या पोरीचं लग्न होऊन वर्षभरात तिचा नवरा मेला. तरुणपणी ती विधवा झाली आणि या तिच्या असहाय्यतेचा गरिबीचा भाईनं फायदा उठवला आणि आज तेच पाप त्याच म्हणून बापू सोबत हॉस्पिटल मध्ये गेलाय. पण यावर कसा विश्वास ठेवावा मी? अगं, विश्वास ठेवण्यासाठी अनेक उदाहरणं आहेत बघ. सदूच्या बायकोशी भाईचे कोणते संबंध होते हे माहित आहे का तुला? एकमेकांच्या मिठीत सदूने त्या दोघांना सदूने पाहिले त्या दोघांना आणि आज त्याचाच परिणाम म्हणून सदू सारखा चांगला माणूस आज दारूच्या आहारी गेला. भाईच्या काळ्या कृत्यांचा एक मोठा ग्रंथच होईल बघ. हेच कशाला? उद्या तुझ्या नवऱ्याला फसवून ही सारी इस्टेट त्या बापूच्या पोरीला होणाऱ्या पुत्राला मिळेल आणि त्याच वेळी तुझे आणि तुझ्या नवऱ्याचे डोळे उघडतील. तेव्हा वेळीच सावध उर्मिला. जर हे सारं सत्य असेल तर अमोलनं मला याची समज द्यायला हवी. सत्य? अगदी सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे ते. हेच पहा ना, आता तालुक्यावरून एवढा थकून भाकून येऊन सुद्धा बापूच्या पोरीला घेऊन गेलाच ना हॉस्पिटल मध्ये. आणि हे सारं कशासाठी? तर स्वतःचा सावपणा दाखविण्यासाठी. डोळे झाकून दूध पिणाऱ्या मांजरीला वाटतं की आपल्याला कोणी पाहत नाही, पण जगाचे डोळे मात्र सताड उघडे असतात उर्मिला. पण हे सगळं भाईंच्या बाबतीत घडू शकतं? याचं उत्तर मिळवण्यासाठी कदाचित तुला स्वतःलाच बळी जावं लागेल. तेव्हा वेळेस सावध उर्मिला. नवऱ्यासह वेगळा संसार मांड, नाहीतर सारी संपत्ती वासनेच्या आरी जाऊन भाई केव्हा उतरतील याचा छान पत्ता सुद्धा लागणार नाही तुम्हाला. इतकंच कशाला, तुमच्या असहायतेचा फायदा घेऊन तुला सुद्धा वासनेची शिकार करीन तो. येतो मी. थांब रुपेश. मला आता खात्री पटायला लागली आहे. वरून साधे भोळे दिसणारे बाई, त्यांच्या कसाबी करण्याची सत्यता मला आता पटायला लागली आहे. यांना येऊ द्या. चांगला नीचवृत्तीचा पाडाच वाचून दाखवते बाईंच्या. पण तुझा नवरा तर बंधू प्रेमामुळे आंधळा झालाय. तो विश्वास ठेवेल तुझ्यावर? का नाही ठेवणार? त्यांचे पण डोळे उघडायला हवे. पण माझे नाव मात्र कुणाला सांगू नको, कारण आम्ही आधीच तुमच्या दृष्टीने कानफाटे म्हणून प्रसिद्ध आहोत ना. उर्मिला, तुला मोलाचा सल्ला देण्यासाठी मी इथं आलो होतो. ऐकलं तर तुझं भलं
नक्कीच होईल. येतो मी आता. थांब रुपेश, थोडा चहा घेऊन जा. चहा नको का आता? अरे सरबत तर घेऊन जा. थांब आलेच मी. जाळं टाकलंच आहे. आता पटापट माझे कसे गळायला लागतात तेच पाहायचंय मला. मी चोर, मी गुंड काय, मी नीच, मी जुगारी काय. आता मी माझं उद्देश साध्य करणार. भाईंचा काटा दूर करून उर्मिलेला समाधानपूर्वक भोगल्याशिवाय हात सोडायला शांत बसणार नाही. एकदम फत्ते. नाक्यावर थांब. आज तुला गावठी कोंबडी आणि इंग्लिश दारूचीच मेजवानी देतो बघ. ठीक आहे. वा, छान. बरं उर्मिला, येतो मी. स्वतःला सांभाळा. पुन्हा ठेवायची का? तुझ्या संकटकाळी तुझा एक हितचिंतक बनून मी नक्कीच येईन. येतो मी. बिचारा रुपेश, नको नको ती दुष्ण लावली मी त्याला. पण मनाने किती निर्मळ आहे तो. पण मनाने किती निर्मळ आहे तो. आज वेळ त्याने सावध केलं मला, म्हणून ठीक आहे. नाहीतर माझ्याही देखील जीवनाचं चित्र काही वेगळंच दिसलं असतं. पण खरंच बाई व्यभिचारी असतील का? तिकडे बघ त्या बाई उर्मिला, बाई सारख्या सच्चे, प्रेमळ आणि दयाशील माणसावर तू संशय घेते नाही. तुझ्यावर आणि अमरवर किती निर्गाळ प्रेम करतोय. त्या पोटी तुझा काही सुद्धा फायदा नाही. एक वचनी, एक वाणी आणि एक पत्नी हा आदर्श रूपी प्रभू रामचंद्राचा महान त्याच्याशी वास करतो. आणि अशा सज्जन माणसावर जे घाणेरडे आरोप करतात त्या सूत्र पिटकावर तू विश्वास करतो नाही. काय विश्वास ठेवू नये त्यांच्यावर. खात्रीपूर्वक सर्व माहिती मिळाल्यावर कोण विश्वास ठेवणार नाही. भाई म्हणजे वाघाचं कातडं पांढऱ्या लांडलं आहे. बापूच्या पोरीच्या पोटी त्याचंच पाप आहे. सदूच्या बायकोला वश करून त्याने सदूला माणसातून ठेवलं. त्या बाईपासून बचाव कर. उर्मिला, अगं कसला विचार करते. अगं तुझा नवरा आल्यावर बाईच्या अबूचा पाडा होत आणि वेगळा संसार मांडायला उद्योग कर त्याला. तुझ्या आयुष्याचा वाटा लागून घ्यायला सांग त्याला. त्याची कसा पाणी साऱ्यांसमोर उघडी करायला सांग. हे तुला केलंच पाहिजे उर्मिला, केलंच पाहिजे. स्वतःच्या सुखासाठी, स्वतःच्या बचावासाठी उर्मिला तुला केलंच पाहिजे. भाड्या मला त्रास करायला चालल्याला बायको हवी काय. बापूच्या पोरीच्या पोटी पुन्हाच पाप आहे माहीत आहे तुला. तुझ्याच बायको तुझी सारी इथे त्या बापूच्या पोरीच्या पुत्राला मिळणार आहे. सदू सारख्या माणसाच्या बायको
त्याला माणसातून उठवले तुझ्या भाईने. उद्या तुला सुद्धा तो आपली शिकार करेल. सावध हो उर्मिला, सावध हो, सावध हो उर्मिला. वाचवा सावध हो वाचवा उर्मिला, सावध वाचवा हो. वाचवा. नाही नाही बाई. उर्मिला, कुठे निघालास बाई? अरे बापूच्या घरी जा. कशाला? पापी वासने तू जन्माला आलेल्या पोराला पाहिला? अरे काय विचित्र बोलतेस तू यावर. अरे शोभत का तुला हे? तू वागतोस ते काय तुला शोभतं म्हणून? म्हणजे काय म्हणायचं नाही तुला. आणि आज असा बेसूर का बोलतेस तू? विश्वासाला काढा गेला की असंच बेसूर आणि बोलावं लागतं माणसाला आणि वागावं सुद्धा लागतं. बाई, वेगळं व्हायचंय मला तुझ्यापासून. का वेगळं वाटतंय? अरे तूच बोलतोयस ना रे. आणि कुणी भरवलं तुझ्या डोक्यात हे विष? आणि कुणापासून वेगळा होतोय? माझ्यापासून? अरे इथं काय माझा संसार आहे? पण व्यापिचार आहे ना तुझ्या देहात. पूर्ण शुद्धीवर आहेस का तू? अरे कुणाबद्दल काय बोलावं याची जाणीव तरी आहे का तुला? मला ते ह्यातलं काहीच समजत नाही. उर्मिला, अगं अमोल असं का बोलतोय? योग्य तेच बोलतायत ते. आम्हाला आता संपत्तीचा वेगळा हिस्सा आहे. आम्हाला आता तुमच्या सोबत राहायचं आहे. तुमची पापी छाया देखील पडायला नको आमच्यावर. उर्मिला, अगं तू सुद्धा? अरे अरे पण का असं तुम्ही विचित्र बोलताय? मी स्वप्नात तर नाही ना? चांगले शुद्धीवर आहात तुम्ही. म्हणूनच पापी वासनेतून जन्माला आलेल्या पोराचा बाप कोण आहे हे माहिती आहे तुम्हाला. अरे कुणाबद्दल काय बोलताय तुम्ही? अरे त्या गरीब गाईच्या अब्रूवर शिंदोडे उडवत आहे. अरे कोण आहे त्या मुलीचा बाप? तू 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 आहेस बाई, तू. अमोल, ओरडू नकोस. पाप कधी लपून राहत नाही बाई. हे तुझं एकच प्रकरण नव्हे. सदूच्या बायको बरोबर तुझं घाणेरडे संबंध होते म्हणून सदू ओरडतोय बाहेर. हे सारं काही सत्य आहे याची 100% खात्री झाली आमची. अरे सारी दुनिया ओळखते रे मला. कुणीतरी दुष्काळ तुमच्या मनातले विष आणि आज म्हणूनच माझं काळीच चिरायला निघाला ते. अरे आज मेंदूला मुंग्या आल्यात ते माझ्या. माझी इंद्रिय बधी. तुम्ही अरे तुम्ही घरातले लोक मला व्यभिचारी म्हणून ठरवण्यात. अरे सूर्यावर फुगण्याचा प्रयत्न करतात. पण ही चूक तुमच्या देहावर पडेल. अरे पोपाड शाप सुद्धा दिला पण माझ्या या हाताने वाढवलेलं रक्त वीज खुंटल्यासारखं होईल. त्याबद्दल काय बोल? अरे याची सुद्धा जाण राहिली नाही तुम्हाला. बापूची खूप. अरे लग्न होऊन 1 वर्ष झालं तर नवरा बोल. अरे बघ तिला म्हणाला व्यभिचारक तू जन्माला कसं येईल? अरे तुझ्या मुखातून हे घाणेरडे शब्द कसे निघाले? माझ्यावर संशय घ्या. अरे वासना हा शब्द सुद्धा उच्चारला ज्याला विकार वाटत तो मी आणि माझ्यावर असले घाणेरडे आरोप. अरे ज्यानं स्वतःच्या पतीच्या तक्तच्या चित्तेसमोर शपथ घेतली, एक वचनी एक पत्नी अशी शपथ घेतली आणि त्या देहावर माझ्या
वासना शब्दाची विष्ठा टाकली. सदूच्या बायकोवर वाईट संबंध आहे हे त्या सदूच्या सांगण्यावरून खरं वाटलं तुम्हाला? अरे मी तालुक्यावर परत येत असता गावच्या वेशीजवळ सदूची बायको आणि त्याची 2 मुलं बसली होती. अरे तिच्या डोक्यातून खळबळा रक्त वाहत. सदू दारूच्या आधी गेल्यामुळे दारिद्र्याचं जाळं तिच्या कपड्यावरून दिसत होतं. पोराच्या कमरेला फक्त चड्डीच्या नाड्यात होत्या. अरे मी तिची चौकशी केली तेव्हा सदूने तिला मारहाण केल्याचं कळलं. वाची मोठी मायलेकडे बनली म्हणून मी तिला 1000 रुपये दिले. मला का दया आली? अरे तिच्या डोक्यातून खळबळलेल्या रक्तात मला एक माता दिसली. अरे तिच्या आसवानी भरलेल्या डोळ्यात मला एक बहीण दिसली. कुणातरी दुष्टानं ती भरभरलेली वासना शीत ती रक्तपिपासू माणसं सुद्धा आहे त्याच्यात. आणि त्याच्यावर विश्वास ठेवणारे हलके कीटक शेणातले शूद्र किडे माझ्या शुद्ध चारित्र्यावर शिंतोडे हराम खोर. अरे माझं कुणीच नाही, माझं कुणीच नाही आहे. हे बाबा परमेश्वरा, अरे असं एकाच वेळी मरण कशाला येतं? मी व्यभिचारी म्हणून माझ्या माती दात नोंदवायचा होता. माझ्या पतीला असं एकाकी मरण आलं तर आज मी वेगळाच दिसलो असतो. आणि माझा चाललेला सुखी संसार माझा चाललेला सुखी संसार त्याच वेळी मोडून गेला. पण माझं डोकं दाबून मी स्वतःला सावरलो माझ्या पाठच्या भावासाठी. अरे त्याला वाढविण्यासाठी, त्याचा संसार फुलविण्यासाठी असा एकाएकी जीवन घडवले. अरे 56 मुलीचे बाप मी बिलवर असताना मला लग्नाला रुजू करत होते. पण नाही, शब्द म्हणजे शब्द. मी जोपासलेल्या शब्देचा शब्द आणि माझ्यावर आघात करणारा तुमचा शब्द. अरे मी हरलो. तुमचा शब्द अगदी वेळ न लावता सुटला आणि माझं बळच कच्ची करून गेलं. अरे एक शब्द प्रेम, एक शब्द झिडकारतो, जखम करतो कायम. कायमचं नाव वेध करतात. एकदा विश्वासाला तडा गेला तो तर्क साधणं अशक्य. ते घडू नये असं वाटतं. अरे तेच घडत असतं आयुष्यात. खरंच माणूस फार वेडा आहे. अरे उंच झेप घेण्याचा प्रयत्न करतो आणि कोसळल्यावर रडत बसतो. पण मी रडणार नाही. हे बीज वाचतेच कुठं उर्मिला, आज तुम्ही दोघांनी मला कठोर व्हायला लावलं. आजपर्यंत लोण्यासारखं असलेलं माझं पाणी अरे आता पाषाणाचं झालंय रे. वेगळं व्हायचं ना तुम्हाला, हिस्सा हवा ना तुम्हाला. वेगळे ह्या हिस्सा. मी संपत्ती सरळ 2 भाग करतो. माझा वाटा मी स्वतः उपभोगेन, मजा करीन जीवाची. अरे वासना भागवेन त्यातून, काय वाटेल ते करीन. पण लक्षात ठेवा, आजपर्यंत तुमच्यासाठी उधळलेला पैसा, लग्नासाठी केलेला खर्च तुमच्या वाट्यातून कपात करून घेणार आहे. नाही नाही, तसं करता येणार नाही तुला. फसवणूक करू पाहतोय तू आमची. अरे काळी फिरायला निघालेल्या माणसाला योग्य तोच न्याय मिळेल. सारी संपत्ती माझ्या नावावर आहे. अरे मी करीन ती पूर्व दिशा.
बघतो मला कोण विचार करते. मी इस्टेटचे सर्व कागदपत्र घेऊन येतो. किस्सा आवडला तुम्हाला? वेगळं व्हायचं आहे तुम्हाला? अरे भाव वेगळा, या हिस्सा भाव वेगळा. हो तुम्ही गप्प का? तुमचा भाऊ तुमचं एवढं तोंडसूक घेतोय तरी तुम्ही काही बोलला नाही. पुरता ढोंगी आणि पापी माणूस आहे तो. पण अशा प्रकारे बसतील असं वाटलं नव्हतं. सगळी स्टेट स्वतःच्या नावावर आहे म्हणतो. वाटले ते कधी म्हणतोय. बिचारा रुपेशने वेळीच सावध केलं म्हणून बरं झालं, नाहीतर आज आपली फार मोठी फसवणूक झाली असती. खरंच देव माणूस भेटला बिचारा. अहो तुम्ही असे उभे का? जाऊन बघा तरी ते काय करतायत ते आतमध्ये. नाहीतर सगळी कागदपत्र खोटी असायची आणि पूर्णपणे खाडाखोड असायची. जा पाहू बघून या, नाहीतर तेलही गेलं आणि तुपही गेलं अशी गत व्हायची आपली. हो हो, जायलाच हवं मला. आता बाईवर विश्वास ठेवून चालणार नाही. जातो मी. बाई